लोकसभा महासंग्राम 2024 कोण जिंकणार कोण हारणार, विदर्भाच्या जनतेची पसंती कुणाला, कोण असतील ते खासदार, 4 जूनला येणार महानिकाल। सोबतच पहा RRC स्टुडिओ मधून राजकीय विश्लेषण। पहा विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघाचा महानिकाल। द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, अकोला का भव्य MV सेल्स, लोकसभा महानिकाल। नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। 4 जून रोजी मिळणार अकोलेकरांना खासदार, कोण होणार विजयी, कोण गुलाल उधळणार। देशात भाजपा तर राज्यात महाविकास आघाडी येणार, एक्झिट पोल खोटा की खरा ठरणार। अकोला नागपूर महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार, क्षणार्धात ट्रकची केबिन जळून खाक। MIDC परिसरात होणार लोकसभा मतमोजणी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। बेलखेड येथे साथीच्या रोगामुळे गावातील पाणी पुरवठा बंद, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती। आता सविस्तर बातम्या। 4 जून रोजी अकोला लोकसभेचा खासदार कोण या प्रश्नाचे उत्तर अकोलेकरांना मिळणार असून कधी काळी काँग्रेसचा त्यानंतर भाजपाच्या बालेकिल्ल्यात कोणाचे पारडे जड ठरणार हे पाहणे महत्त्वाचे असताना महायुती, महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडी उमेदवारांकडून यावेळी विजय आपलाच असणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे। अकोल्यातील बेरोजगारी, पाणी प्रश्नाचा मोठा बॅकलॉग मागील 20 वर्षापासूनही सोडवला गेलेला नाही। रोजगारासाठी आजही युवकांना शहराची वाट धरावी लागते। त्यामुळे मागील 20 वर्षात भाजपाने कुठलाही विकास न केल्यामुळे यावेळी जनता त्यांना नाकारेल। तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकासाचे मुद्दे पुढे करत आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो होतो। त्यामुळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तसेच आम आदमी पार्टीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मदतीने यावेळी महाविकास आघाडी प्रणित काँग्रेस उमेदवाराचा लोकसभेत विजय होईल असा विश्वास अकोला लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी व्यक्त केला आहे। एक तर जी काही बीजेपीने इथं मागच्या 25-30 वर्षापासून कॅन्डिडेट दिले त्याची इन्कम्बन्सी डेफिनेटली आहे। काहीच अकोल्यामध्ये पर्टिक्युलरली काहीच विकास झालेला नाही, कोणतं मोठं प्रकल्प आले नाही, बेरोजगारीचे प्रश्न नाही, पाण्याची खूप मोठी समस्या आहे आणि जवळपास नाही म्हटलं तरी मागच्या 20-25 वर्षापासून लोकांनी खासदार म्हणून असं काही लोकांना इथं जाणवलेलं नाही आहे किंवा त्यांच्या समस्येचं निराकार इथं झालेलं नाही आहे। मागच्या वेळेस जसं धर्माची लढाई झाली होती इथं, म्हणजे एक कॅन्डिडेट हिंदू होता, एक मुस्लिम आणि एक बौद्ध समाजाचा, यावेळेस ती परिस्थिती नाही आहे। त्याच्यामुळे मताचं विभाजन होणं हे होणं या गोष्टी सगळ्या यावेळेस विनिंग फॅक्टर राहणार आहे। हो, बिलकुल निश्चितच फायदा होईल, कारण की काँग्रेसची परंपरागत 2.5 लाख ते 2,70,000 मतं, त्याच्यात शिवसेनेचं जवळपास तसं जर पाहिलं तर शिवसेनेचं एक मताधिक्य पाहिलं तर ते 2-1 लाखापर्यंत आपल्या इथं आहे, म्हणजे अकोला आणि वाशिम आणि रिसोड असं मिळून, आणि बाकी आप आहे थोडंफार, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं चांगलं मताधिक्य आहे। तर हे सगळं मिळून डेफिनेटली फरक तर यावेळेस पडणारच आहे। अकोला जिल्ह्याचा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामध्ये जोड नदी प्रकल्प, वेनगंगा पेनगंगा हे जोड नदी प्रकल्प आणि अकोल्याला पाणी आणणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की खेड्यापाड्यामध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आहे, तर शेतीचा तर प्रश्नच नाही का। त्याच्यानंतर इथं काहीतरी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करावं लागेल। इथची जी नदी आहे ती डेव्हलप करून पाण्याची समस्या जर हे केली तर लगेच इथे इंडस्ट्री आली, तिथं रोजगार सुद्धा वाढेल। आज इथं दाल मिल आणि तूर दाल मिल आणि ऑइल मिल सोडलं तर बाकी काहीच नाही आहे। लोकांनी नुसतं जागा MIDCत ऑक्युपाय करून त्याच्यावर गोडाऊन बांधलेलं आहे, ते खाली पडलेलं आहे, त्याची काही प्रोडक्टिव्हिटी नाही आहे अकोल्यामध्ये।
नाही, मी तर आश्वत आहे, मला कॉन्फिडन्स आहे की निश्चित यावेळेस महाविकास आघाडीची इथं सीट निघणार, 100% निघणार. कारण की तुम्ही जर ग्राउंड रियालिटी पाहायला पाहिजे, एखाद्या टीव्ही चॅनलवाला बाहेर गावून येतो, सर्वे करतो, 2 ठिकाणी फिरतो. आम्ही दिवसभर डे नाईट ग्राउंडवर असतो, गावा खेड्यामध्ये असतो, लोकांकडे असतो, प्रत्येकाचे ओपिनियन घेतो. इथं स्वतःची सर्वेची टीम होती. तर ते सगळं एकंदरीत पाहिलं तर निश्चित यावेळेस महाविकास आघाडीची सीट इथं निघणार म्हणजे निघणार. यावेळी अकोला लोकसभा मतदारसंघात परिवर्तन होईलच. होईल, बिलकुल निश्चित होणार. तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागील 10 वर्षात देशात केलेल्या विकास कामांचा दाखला देत अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय महामार्गाची कामे, जलसिंचन यासह विविध प्रकल्प राबवल्यामुळे महायुती घटक पक्षाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी जनतेने भारतीय जनता पार्टीला साथ दिली असून अकोला लोकसभेमध्ये भाजपा महायुतीचा विजय होईल असा विश्वास भाजपा महायुती लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा जिंकण्याचं सगळ्यात मुख्य जे कारण आहे ते माननीय मोदीजी यांनी देशामध्ये सामान्य लोकांच्या हिताचे जे निर्णय घेतलेले आहे आणि विशेषतः अकोला लोकसभेमध्ये झालेले नॅशनल हायवे असतील, पिण्याच्या पाण्याचे विषय असतील, इरिगेशनचे विषय असतील आणि एकंदर मोदीजींच्या तिसऱ्या टर्ममध्ये लोकांना ज्या अपेक्षा आहे त्या कारणास्तव लोकांनी एक मोठ्या प्रमाणामध्ये मला मतदान केलेलं आहे. त्यामध्ये महिलांचा आणि सगळ्या समाजाचा एक मोठा सहभाग राहणार आहे, सोबतच युवकांचा एक सहभाग. महायुती असल्यामुळे महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी जो माझ्यासाठी प्रचार केला त्यामुळे मला एक मोठा फायदा आणि समर्थन त्या लोकांकडून मिळालं आहे. जे मी लोकांपर्यंत पोचलो आणि सामान्य लोकांच्या ज्या ज्या अडचणी मी समजून घेतल्या, त्यामध्ये ग्रामीण भागातला विकास असेल, शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, युवकांना रोजगारकरिता नवीन संधी कशा निर्माण होऊ शकतील आणि यामध्ये अकोला लोकसभेमध्ये मोठे उद्योग कसे येऊ शकतील याकडे माझं कॉन्सन्ट्रेशन आहे. 4 तारखेच्या निकालाची भारतीय जनता पार्टी, महायुतीचे सगळेच कार्यकर्ते, अकोला लोकसभेतील सगळी जनता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल या दिशेने बरेच लोक आतुर आहेत, ते सगळे वाट पाहतात. 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून त्याला विविध न्यूज चॅनल्स व एजन्सीने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा एनडीए आघाडीला बहुमताचा अंदाज वर्तविला असताना महाराष्ट्रात मात्र एक्झिट पोलमध्ये भाजपा प्रणित एनडीएला मोठे नुकसान होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. एक्झिट पोलमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात अनुप धोत्रे विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने भाजपा कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. 4 जून रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अकोला लोकसभा मतदारसंघाचा निकाल 28 फेऱ्यानंतर स्पष्ट होईल. 14 टेबलवर विधानसभा निहाय मतमोजणी होणार असून सर्वाधिक 28 फेऱ्या या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात होतील, तर सर्वात कमी 22 फेऱ्या या अकोला पश्चिम मध्ये होतील. प्रशासनातर्फे मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली असून विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे मात्र सर्वांचेच लक्ष लागले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झाली आहे, ज्यामध्ये महायुतीकडून अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीतर्फे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर तसेच महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील या तिघांमध्ये काट्याची लढत झाली असल्याचा अकोल्यातील सट्टा बाजाराचा निष्कर्ष असून यामुळे कोण निवडून येईल हे सांगता येत नाही. अकोला नागपूर महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. शिवणी विमानतळाजवळ चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्यामुळे ट्रकचे पूर्ण नुकसान झाले. वाढते तापमान व शॉर्ट सर्किटमुळे चालत्या ट्रकमध्ये आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अकोल्याहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH37BX 7771 ला अचानक आग लागली. ट्रकच्या केबिनमधून धूर निघत असल्याचे पाहून ट्रक चालकाने ट्रक थांबवला असता ड्रायव्हर क्लीनरसह ट्रकमधून बाहेर पडले व क्षणार्धात ट्रकची पूर्ण केबिन जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रचंड उष्णता आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 26 एप्रिल रोजी मतदान झालेल्या अकोला लोकसभा निकालाची प्रतीक्षा तब्बल 38 दिवसानंतर 4 जून रोजी संपणार असून मतमोजणी केंद्र परिसरात होणारी गर्दी पाहता पोलीस विभागाच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून
प्रशासनाने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 4 जून रोजी सकाळी 8 वाजता अकोला लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिया MIDC परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात सुरू होणार असून मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर या भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मतमोजणी परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी CRPFची प्लाटून, SRPFची प्लाटून, जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर उमेदवारांनी नियुक्त केलेल्या राजकीय प्रतिनिधींची काटेकोरपणे चौकशी केली जाईल. मतदान प्रतिनिधींना मोबाईल फोन वापरता येणार नाही. तर 100 मीटर अंतरावर वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. अकोला शहर व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गर्दीची ठिकाणे व संवेदनशील ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभागामार्फत बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथे साथीच्या रोगामुळे पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. आता बेलखेड वासियांची तहान भागविणार तरी कोण, असा प्रश्न निर्माण झाला असून साथीचा रोग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बेलखेड येथे 31 मे रोजी दूषित पाण्यामुळे गावातील 48 जणांना कॉलरा व डायरिया सदृश आजाराची लागण झाल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. दूषित पाणी पुरवठा होत असताना ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्यामुळे हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. 1 जूनला 86 रुग्णांवर तपासणी करण्यात आली असून त्यामधील 24 रुग्णांना लागण झाली असल्याचे निदर्शनास आले होते. त्यापैकी 13 नागरिकांना डायरिया झाल्याचे निदर्शनास आले. बेलखेडमधील पाणी पुरवठा बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून बहुतांश नागरिकांनी तेल्हारा येथे पाणी पुरवठा करण्याकरिता जी पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे त्या पाईपलाईनवरील वॉलवरील गळती होत असलेल्या वॉलवर नागरिकांची गर्दी दिसून येत असून काही नागरिकांना शेतातून पाणी आणण्याकरिता मोठी कसरत करावी लागत आहे. संग्रामपूर तालुक्यातील पात्रुडा येथे विद्युत तारा घर्षणामुळे आगीचे गोळे पडून लागलेल्या आगीत जनावरांसाठी साठवण करून ठेवलेला मक्का, ज्वारी, कडबा, कुटारसह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. तर 4 जनावरे भाजल्याने गंभीर जखमी झाले. पात्रुडा येथील अग्नितांडव 1 तास सुरू होते. नागरिकांनी जीवाची पर्वा न करता गोठ्यातील भाजलेली जनावरे बाहेर काढली. या घटनेत शेतकरी गजानन रोठे, जगन्नाथ रोठे, ईश्वर रोठे, रामदास गंगतिरे यांच्या गोठ्यातील उपयोगी साहित्य जळून खाक झाले. सिद्धार्थ गाडे यांनी तारांच्या घर्षणामुळे आगीचे गोळे पडल्याचे पाहताच आरडाओरड केल्याने नागरिकांनी 1 तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. आगीचे गोळे पडून जनावरांचे खाद्य पेटल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. आग लागल्याचे कळताच घटनास्थळी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार चांडक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगड, भाजपा तालुकाध्यक्ष लोकेश राठी उपस्थित होते. ग्रामसचिव मेहेंगे, पोलीस कर्मचारी नळेकर यांनी नुकसानीचा आढावा घेतला. मात्र महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी फिरकूनही पाहिले नाही. अकोला महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांच्या आदेशान्वये ज्या भागात जास्त प्रमाणात अस्वच्छता आहे अशा भागांमध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मनपा अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटनांचे सदस्य, अशासकीय संस्थांचे सभासद, NCC व NSS चे विद्यार्थी सहभागाने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 1 जून रोजी सकाळी मनपा कर्मचाऱ्यांद्वारे अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रतनलाल प्लॉट, आंबेडकर नगर, LIC ऑफिसचा भाग, टॉवर चौक, महसूल कॉलनी, पत्रकार कॉलनी भागात विशेष स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली. विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत या भागातील रस्ते, नाल्या आणि परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली. तसेच नाल्यांमध्ये डास अळीनाशक औषधीची फवारणी करण्यात आली आहे. यावेळी आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे, मनपा उपायुक्त गीता ठाकरे सह मनपातील विभाग प्रमुख व कर्मचारी, NCCचे विद्यार्थी, महिला बचत गट यांनी सहभाग नोंदविला आहे. नागरिकांनी घरात निघणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून शहरात व परिसरात इतरत्र न टाकता फक्त मनपाच्या कचरा घंटा गाडीमध्येच कचरा टाकावा असे आवाहन करण्यात आले. तापमानात वाढ झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पशु पक्ष्यांची भटकंती होत असून वाशिम जिल्ह्यातील देऊळगाव बंडा येथील शेत शिवारात पाण्याच्या शोधात आलेल्या रोही प्राण्यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. वाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढला असल्यामुळे सर्वत्र पाणी टंचाईची समस्या उद्भवली असून वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती होत असल्याने वाशिमच्या देऊळगाव बंडा शेत शिवारातील एका विहिरीमध्ये पाण्याच्या शोधात असलेल्या 3 रोहींचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
जंगलात पाणीच नसल्याने वन्य प्राणी गाव शेतशिवारात भटकंती करीत असल्याचे चित्र आहे। त्यामुळे प्राण्यांचे मृत्यू होण्याच्या घटना वाढत असून जंगलामध्ये नैसर्गिक पाणवठे कधीचेच नामशेष झाले असून कृत्रिम पाणवठे हे केवळ नावालाच शिल्लक असल्यामुळे वन विभागाने जंगलातील प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे। बाळापूर तालुक्यातील मोखा गावात गेल्या 2 महिन्यांपासून एका माकडाने दहशत पसरविल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते। अखेर वन विभागाच्या पथकाने माकडाला जेरबंद केल्याने गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे। 2 महिन्यांपूर्वी बाळापूर तालुक्यातील मोखा गावात एका मोठ्या माकडाने लोकांच्या घराच्या छतावर झाडांवरून उड्या मारत लहान मुलांवर हल्ला करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते। 1 जून रोजी गावातील एका व्यक्तीवर माकडाने हल्ला केल्याची माहिती मिळताच वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली। वनरक्षक संघपाल तायडे यांनी तात्काळ माकडाला जाळीने पकडून बेशुद्ध करून पकडले। यामुळे दहशत निर्माण करणारे माकड अखेर जेरबंद झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। वाशिम शहरातील राम मंदिरामध्ये असलेल्या जनावरांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत गोठ्यामधील कुटार 3 पत्रे जळून खाक झाली। मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। वाशिम येथील राम मंदिरात असलेल्या जनावरांच्या गोठ्याला दुपारी 3च्या दरम्यान भीषण आग लागली। या आगीत जनावरांसाठी ठेवलेला कुटार जळून खाक झाला। तसेच गोठ्यावरील पत्रे, लाकूड मोठ्या प्रमाणात जळाल्यामुळे मोठे नुकसान झाले। घटनेची माहिती वाशिम अग्निशमन दलाला प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळ गाठून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले। अग्निशमन दलाच्या परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले। मात्र तोपर्यंत गोठ्यामधील सर्व काही जळून खाक झाले होते। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। 4 जून रोजी मिळणार अकोलेकरांना खासदार, कोण होणार विजयी, कोण गुलाल उधळणार? देशात भाजपा तर राज्यात महाविकास आघाडी येणार, एक्झिट पोल खोटा की खरा ठरणार? अकोला नागपूर महामार्गावर द बर्निंग ट्रकचा थरार, क्षणार्धात ट्रकची केबिन जळून खाक। MIDC परिसरात होणार लोकसभा मतमोजणी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। बेलखेड येथे साथीच्या रोगामुळे गावातील पाणी पुरवठा बंद, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज YouTube चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्र। तोवर नमस्कार।